वेदना इतक्या वाढत होत्या की आशा संपली होती जगण्याची। ते पुरा हातपाय जवळ येत नव्हते, पुरा पायामुळे काही हालत होत नव्हते, पुरा सुजन होता, पूर्ण पाय सुजन, हात सुजन पुरा। मला आधी ताप येत होता, थंडी वाजत होती, अंगावर पांघरून घेत होता, असा काकडे लगेच जर येत होता, ताप करता न येणे अशा प्रकारचा त्रास म्हणजे हा आमवात असू शकतो। आयर सेंटर मधून आपल्या रुग्णालयाला डॉक्टर सोनटक्के आयुर्वेदिक हॉस्पिटल येथे भरती करण्यासाठी आणले, ज्यामध्ये रिपोर्ट्स पाहिले असता RA फॅक्टर हा प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला होता, युरिया, युरिक ऍसिड याही जास्त प्रमाणामध्ये वाढलेला होता आणि डॉक्टरांच्या निदर्शनामध्ये आमवात असे हे डायग्नोसिस फाइंडिंग्स केलेले होते। त्या परिस्थितीमध्ये रुग्ण हा खूप दिवसापासून वायसोलिन टॅबलेट्स, SCQ आणि काही वेदनाशामक म्हणजे पेन किलर्स खूप प्रमाणामध्ये घेत असून सुद्धा त्याला पाहिजे तसा फरक पडत नव्हता। मग त्यावरती आम्हाला एक प्रश्न पडतो की आता आम्हाला इथून ट्रीटमेंट कशा पद्धतीने आयुर्वेदिक सुरू करायचे आहे, कारण तर पेशंट पूर्णपणे हा ज्या ज्या बेसिक गोष्टीच्या औषधं असतात त्या सर्व काही घेऊन आलेला होता आपल्याकडे। अशातच एक निर्णय घेतला की काही का असे ना ह्या पेशंटला आपण बरं करायचं। मग त्यावरती काही उपचार सुरू केले, दैनंदिन बदलला, दिनचर्या बदलली आणि काही काळजी सुरू केली। त्यावरती काही दिवसातच जमतेम एक 10 ते 15 दिवसामध्ये खूप चांगले आम्हाला त्याच्यामध्ये फरक जाणवायला लागले। पेशंट चाला फिरायला लागला, हिंडायला लागला आणि एक नवीन आशेची किरण, जे की आपण म्हणतो की पेशंट पूर्णपणे ठीक होऊ शकत नाही अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्याला चालायला लागला, फिरवायला लागला आणि हिंडा फिरायला लागल्याच्या नंतर तो स्वतःचे कामं स्वतः सुद्धा करायला लागला। योग्य वेळी योग्य उपचार एखाद्याचं आयुष्य नक्कीच बदलू शकते। आमवाताने जर समजा आपण त्रास झालेला असेल तर नक्कीच आयुर्वेदापासून सुरुवात करायला हरकत नाही।